नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आजच्या मराठी भयकथेचे नाव आहे ती विहीर. या कथेचे लेखक कृष्णा खाडे. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक भयकथा सांगणार आहे जी मला माझ्या मित्राने सांगितली. दिवाळीत मी माझ्या मामाच्या गावाला जायचो तेव्हा ही गोष्ट ऐकली होती. तर ही गोष्ट आहे आशा आणि किरणची. आशा ही राहायला माझ्या मामाच्या गावात होती आणि किरण हा शेजारच्या गावात. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण घरचा विरोध होता. घरच्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हा त्यांनी आशाचं दुसऱ्यासोबत लग्न ठरवलं. किरण आणि आशा यांचा एकमेकांमध्ये इतका जीव अडकला होता की आशाने ठरवलं लग्न करेल तर किरण बरोबर, नाहीतर जीव देईल. म्हणून तिने तिच्या मैत्रिणीकडे निरोप दिला आणि किरण बरोबर पळून जाण्याचा प्लॅन केला. तिच्या हळदीच्या दिवशी ते पळून जाणार होते. ठरल्याप्रमाणे किरण रात्री गावाच्या बाहेर येऊन थांबला. आशाला हळद लागल्यामुळे तिच्यावर सगळ्यांचं लक्ष. तिने बाथरूमला जाण्याचं कारण सांगून मैत्रिणीच्या मदतीने ती किरणसोबत पळून गेली. घरच्यांनी शोध घेतला पण ती काही सापडली नाही. त्यांना तिचा इतका राग आला की त्यांनी आता ठरवलं तिचा आपला संबंध तोडून टाकायचा. तिच्याबरोबर कोणतंच नातं ठेवायचं नाही. किरण तिला घेऊन त्याच्या मित्राच्या गावी गेला. त्याच्या मित्राला त्याने आधीच सगळं सांगितलं होतं. त्यामुळे त्याने त्यांना एका आंब्याच्या बागेत राखणीचं काम मिळवून दिलं आणि किरणला त्या बाग मालकाच्या गाडीवर ड्रायव्हरचं काम मिळालं. त्या बागेत त्यांना राहायला एक खोली पण होती, पण एक अट होती. जेव्हा बाग मालक बाहेर निघेल तेव्हा त्याला पण गाडीवर कामासाठी जावंच लागेल. परिस्थितीमुळे त्याने सर्व अटी मान्य केल्या. बाग गावाच्या बाहेर होती. आजूबाजूला एकही घर नव्हतं. बाग तशी मोठीच होती. आंब्याची खूप दाट झाडी होती आणि त्या बागेत एक विहीर होती. विहीर ही खोलीपासून थोडी जवळच होती. खोलीच्या खिडकीतून विहीर अगदी स्पष्ट दिसायची. दोघंही काही दिवसांनी लग्न करणार होते. तिथे येऊन त्यांना एकच दिवस झाला होता. दुपारच्या वेळी किरणला मालकाच्या बंगल्यावर बोलवलं होतं म्हणून तो बंगल्यावर जाणार होता. त्याला आशा म्हणाली, मी एकटी कशी राहणार, तुम्ही लवकर या घरी. किरण म्हणाला, थोडे दिवस ॲडजस्ट कर, आपण लवकरच शहरात काम बघू. तो जेवण करून बंगल्यावर जायला निघाला. दुपारची वेळ. खूप ऊन होतं. दुपारचे 2 किंवा 2:30 वाजले असतील. घरात फॅन नसल्यामुळे खूप गरम होत होतं. म्हणून आशाने खिडकी उघडली. तिला समोरच्या विहिरीजवळ एक मुलगा दिसला. त्याचं डोकं फुटलं होतं असं वाटत होतं. त्याच्या कपाळावरून रक्त खाली ओघळत होतं. त्याच्या पांढऱ्या रंगाच्या शर्टावर लाल भडक रक्ताचे डाग दिसत होते. ती थोडी घाबरली. अचानक खूप जोरात हवा आली. सगळीकडे धूळ आणि पालापाचोळा उडत होता. खिडकी हवेच्या वेगामुळे जोरात आपटली. तशी आशा पटकन मागे सरकली. 5 मिनिटं हवा तशीच जोरात वाहत होती.
तिने दरवाजा बंद करून घेतला. थोड्या वेळाने हवा कमी झाली. ती खिडकी बंद करायला गेली. तिने परत विहिरीजवळ बघितलं तर कोणीच नव्हतं. आशा थोडी घाबरली, पण तिला वाटलं की इथे कोण येणार, भास असेल असं म्हणून तिने तो विचार सोडून दिला. संध्याकाळी किरण घरी आला. तो तिला सांगू लागला, हे बघ मी काय आणलंय. ती म्हणाली, काय? किरण म्हणाला, अगं शेठने नवीन ट्रॅक्टर घेतलाय, पेढे दिलेत आणि मला 2 ड्रेस घेतलेत. शेठसोबत फिरावं लागणार उद्यापासून. लई मोठा माणूस आहे शेठ, पुढारी आहे पुढारी, आणि त्याच्यासोबत फिरायचं म्हटल्यावर मला बी चांगली कापडं घालावी लागणार की नाही. तिने होकारार्थी मान हलवली. किरण थोडा आनंदात असल्यामुळे तिने दुपारचं काहीच सांगितलं नाही. त्यांनी जेवण केलं आणि ते झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी किरण सकाळीच कामावर जायला निघाला. तो कामावर गेल्यावर आशाने घरातली कामं आटपून दुपारी ती दारात येऊन बसली. तिचे लक्ष अचानक त्या विहिरीकडे गेलं. तिने थोडा विचार केला. काल मला खरंच भास झाला की तिथे कोणी होतं. तिने विचार केला, जवळ जाऊन बघू, पण परत तिला थोडी भीती वाटली. ती परत वेगळ्या विचारात रमली. अचानक तिला काहीतरी जमिनीवर पडल्याचा आवाज आला. ती इकडे तिकडे बघू लागली. आवाज विहिरीच्या दिशेने आला होता. तिने बघितलं, विहिरीच्या जवळ एक मोठा आंबा पडला होता. तशी ती उठून तो आंबा आणायला विहिरीच्या दिशेने चालू लागली. तिच्या मनात थोडी भीती होती, पण हिम्मत करून ती विहिरीजवळ गेली. आधीच ऊन, त्यामुळे तिला घाम येत होता. ती आंबा घ्यायला खाली वाकली. अचानक तिला असं वाटलं की तिच्या मागे कोणीतरी येऊन उभं आहे. तिला आता खूपच घाम येऊ लागला. मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती. कपाळावरून घामाचे थेंब जमिनीवर पडले. अचानक तिच्या कानात थोडी कुजबूज ऐकायला आली. आशा, तू मला पाहिजे. तसं तिने थोडा वेळ पण विचार न करता खोलीच्या दिशेने पळू लागली. पटकन घरात गेली आणि दार घट्ट लावलं. पण खिडकी उघडीच होती आणि हवेमुळे ती सारखी आदळत होती. त्यामुळे सारखा खडखड आवाज होत होता. तिने थोडी हिम्मत केली व ती खिडकी बंद करायला गेली. खिडकीजवळ जाऊन तिने थोडं धाडस केलं आणि परत विहिरीकडे बघितलं तर कोणीच नव्हतं. पण तिला झाला प्रकार विचित्र वाटत होता. तिच्या अंगात थोडा ताप भरला होता. हळूहळू तिचं शरीर तापत चाललं होतं. तिने पलंगावर अंग टाकलं. तशी तिला झोप लागली. तिचं शरीर भट्टीसारखं तापलं होतं. ती खूप गाढ झोपलेली होती. रात्र झाली. किरण घरी आला व दार वाजवू लागला. दार खूप जोराजोरात वाजवत होता. त्याने आशाला आवाजही दिला. आशा, अगं दार उघड, मी आलो आहे. आशाने दार जरा घाबरतच उघडलं. किरणला पाहता क्षणी ती त्याच्या गळ्यात पडली व जोरजोरात रडू लागली. मी नाही राहणार इथं, मला नाही राहायचं, आत्ताच चल, आपण दुसरं कुठेही जाऊ, आशा म्हणाली. किरण तिला विचारू लागला, काय झालं, असं का बोलत आहेस? तिने झालेला प्रकार सांगितला. किरण तिला म्हणाला, अगं तुला भास झाला असेल, इथे कंपाऊंडला कुलूप लावून गेलो होतो मी, इथं कसं कोणी येणार? तुला भास झाला असेल.
आशाचं शरीर भट्टीसारखं तापलं होतं. किरण तिला दवाखान्यात पण नेऊ शकत नव्हता, कारण खेडेगावात इतक्या रात्री दवाखाना पण उघडा नव्हता. मग त्यांनी सकाळ होण्याची वाट पाहायचं ठरवलं. दुपारच्या घटनेमुळे आशाने स्वयंपाक पण केला नव्हता. दोघेही आता उपाशी झोपणार होते. आशाला काही झोप येत नव्हती. किरण दिवसभर कामाने थकला होता, त्यामुळे तो लगेच झोपला. आशासारखी एक कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती. तिला झोप येत नव्हती. बळजबरीने डोळे बंद करत होती. काही वेळ असाच गेला. रात्रीचे 2 वाजले असतील. आशा दुसऱ्या कुशीवर वळाली आणि तिचे डोळे उघडले. ती खूप जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून किरण जागा झाला. तिच्या अंगाचा थरकाप होत होता. किरण तिला शांत करू लागला. काय झालं असं विचारलं तर ती सांगू लागली, किरण, आत्ताच्या आत्ता इथून चल. मला तो दिसला. माझ्या बाजूला झोपला होता आणि माझ्याकडे पाहून हसत होता. तू आत्ताच्या आत्ता चल, मी नाही राहणार, असं म्हणून रडू लागली. किरणला आता काहीच सुचत नव्हतं. तो थोडा बाजूला बघू लागला. त्याला कोणीच दिसलं नाही. नंतर तो आशाकडे बघायला वळाला तर आशा दारापर्यंत गेली होती. अचानक घरातल्या लाईट चालू बंद होऊ लागल्या. आता किरण पण खूप घाबरला. तो आशाच्या दिशेने धावला. तिचा हात धरला आणि म्हणाला, कुठे चाललीस एवढ्या रात्री? तर आशाने त्याचा हात झटकला. किरण परत तिचा हात धरू लागला. तर आशाने त्याला एक धक्का दिला आणि तो जोरात जमिनीवर आदळला. तिचे केस पूर्ण विस्कटलेले होते. आशाने त्याच्याकडे मागे वळून बघितलं आणि ती घोगऱ्या आवाजात बोलू लागली, कोण? आशा? ती फक्त माझी आहे, माझी. पण तो आवाज तिचा नव्हता. ती एका पुरुषी आवाजात बोलत होती. तिचे केस विस्कटलेले आणि डोळे लाल भडक झाले होते. तिचं ते रूप बघून किरण पण घाबरला. तिने किरणच्या पायाला धरले आणि ओढत ओढत त्याला खोलीबाहेर घेऊन आली. त्याला काहीच कळत नव्हतं काय होतंय. तरी पण तो प्रतिकार करू लागला. पण तिची पकड इतकी घट्ट होती का त्याला काहीच करता येत नव्हतं. तो भीतीने थरथर कापू लागला. घामाच्या धारा त्याच्या अंगावरून वाहत होत्या. एका क्षणात त्याला पायाला धरून जोरात फिरवून खूप लांब फेकलं आणि आशा म्हणाली, तू काहीच करू शकणार नाही. मी तिला घेऊन जाणार. ती फक्त माझी आहे, माझी. अचानक खूप जोरात वारा सुटला. सर्वत्र धूळ उडत होती. झाडांच्या पानांची सळसळ आणि आकाशात अचानक वीज कडाडू लागली. पाऊस पडत होता. भर उन्हाळ्यात पण पावसाळ्यासारखा पाऊस पडू लागला. किरण उठून आशाच्या दिशेने धावू लागला. ती विहिरीपर्यंत पोहोचली आणि विहिरीच्या कठड्यावर उभी राहिली. किरण तिच्यापर्यंत पोहोचणार तेवढ्यात तिने विहिरीत उडी घेतली. किरण बाहेरून खूप ओरडत होता. विहिरीला उन्हाळा असल्यामुळे जास्त पाणी नव्हतं. ती विहिरीत पडली आणि एका दगडावर आदळून पाण्यात पडली. जसं काय तिला कोणी पाण्याच्या आत खेचून घेऊन गेलं. किरण हताश होऊन विहिरीच्या काठावर आत बघत होता. त्याला त्याचे अश्रू अनावर होऊन तो ढसाढसा रडू लागला. त्याला आता काहीच सुचत नव्हतं. तो गावात मदत मागायला पळत गेला.
ज्याचं दार दिसेल त्याचं दार ठोठावू लागला. सगळं गाव गोळा झालं, पण कोणीही तिकडे त्याच्यासोबत यायला तयार नव्हतं. तो सगळ्यांच्या पाया पडू लागला, पण कोणीही तयार होईना. तेवढ्यात गावातील एक जण म्हणाला, भाऊ, तू पण नको जाऊ तिकडे, तुझ्या पण जीवाला धोका आहे. किरण रडू लागला, आता माझा जगून काय उपयोग. परत गावातला माणूस म्हणाला, भाऊ, झालं गेलं विसर आता. तुम्हाला आधी कोणी सांगितलं नव्हतं का त्या जागी काय झालंय ते? तुम्ही कसं काय तिथं राहायला गेले? बाबा, आज अमावस्या आहे, आज तर कोणीच येणार नाही तुझ्यासोबत. तू आज गावातच राहा, उद्या सकाळी आपण तिला बाहेर काढू. तो गावातला माणूस गावातल्या इतर माणसांकडे पाहून म्हणाला, बघा, आता हा तिसरा बळी घेतला रघ्याने. किरण त्याला विचारू लागला, कोण रघ्या? तसं गावातील माणसे सांगू लागली, रघु या गावातच राहायला होता. तो पण त्या बागेत कामाला जायचा. एक वेळेस उन्हाळ्यात विहिरीचं पाणी असंच खाली गेलं होतं. तो पाणी काढायला खाली वाकला आणि पाय घसरून विहिरीत पडला. त्यातच तो मेला. अजून पण त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही. तो जेव्हा मेला तेव्हा त्याचं लग्न ठरलं होतं. त्याची लग्न करण्याची इच्छा अर्धवटच राहिली. तुमच्या आधी 2 जोड्या तिथं राहायला आल्या. त्यांच्यामध्ये पण असंच झालं. त्या दोघांच्या बायका पण अशाच विहिरीतच मेल्या. तुम्हाला जर आधी कोणी कळवलं असतं तर असं झालं नसतं. पण कसं सांगणार? सगळे त्या शेठला घाबरतात. नाहक तुमच्यासारख्या माणसांचे बळी जातात. हे सगळं ऐकून किरणला खूप पश्चाताप होत होता, पण आता खूप उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी किरण सगळा विधी उरकून त्याच्या मित्राला भेटला. त्याने जे काही घडलं ते त्याला सांगितलं. किरणचं दुःख पाहून त्याच्या मित्राला पण वाईट वाटलं. पुढे किरण आशाच्या अस्थी घेऊन कुठे गेला तो आजपर्यंत कोणालाच माहीत नाही, कारण या घटनेनंतर तो कोणालाच दिसला नाही.